असं बघायला गेलं तर हे तेच ग्राउंड आहे. होय, एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, जिथे अगदी काही दिवसांपूर्वी इंग्लंड टीमनी भारतीय टीमला टेस्ट मॅचमध्ये हरवून धमाल उडवून दिली होती. स्थानिक प्रेक्षकांना खुश करून टाकलं होतं. क्रिकेटमध्ये बोललं जातं, नया दिन नई रात किंवा रात गई बात गई. तसंच आत्ता मला बघायला मिळतं आहे, कारण दुसऱ्या T20 सामन्याची तयारी एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवरती तयारी सुरू झालेली आहे. खेळाडू वेगळे दिसत आहेत तुम्हाला? हो, कारण पहिल्या मॅचपेक्षा दुसऱ्या मॅचची टीम ही वेगळी असणार आहे. रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, विराट कोहली हे सगळेजण भारतीय टीममध्ये परत येत आहेत. T20 वर्ल्ड कपची जणू काही उलटगंटी आता चालू झालेली आहे. एकीकडे फास्ट बॉलर्स फिटनेस करतायत, तर दुसरीकडे बॅट्समन जे आहेत ते जाळ्यातल्या सरावाला जुंपले गेलेले आहेत. अर्थातच राहुल द्रविडची या सगळ्यावरती अगदी बारीक निगराणी आहे. सुनंदन लेले, एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंगहॅम. पहिला सामना भारतीय संघाने दिमाखात जरी जिंकून दाखवलेला असला तरी एक गोष्ट नजरेतनं चुकली नाही, आणि ते म्हणजे भारतीय संघाची फिल्डिंग अत्यंत खराब झाली. अर्धा डझनपेक्षा जास्त कॅचेस भारतीय संघाने सोडले, त्यामुळे ह्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायलाच लागेल. T20 क्रिकेट मॅचमध्ये खेळाडू बाद झाला तरच मोठं दडपण हे बॅटिंगच्या टीमवरती पडत असतं. गेल्या सामन्यामध्ये त्या चुकीवरती पांघरून पडलं, कारण इंग्लिश फलंदाजांना 196 धावांचं दडपण हे झेपलं नाही. परंतु दरवेळेला अशी गोष्ट होते अशी नाही, त्यामुळे फिल्डिंगवरती लक्ष द्यायला लागेल, त्याच्यात सुधारणा करायला लागेल. ह्याच्यामध्ये एक कळीचा मुद्दा फक्त तुम्हाला सांगतो. इंग्लंडमध्ये दिसायला सगळे झेल जरी सोपे दिसत असले तरी बऱ्याचशा वेळेला चेंडू हवेमध्ये खेळाडूपर्यंत पोचण्यापर्यंत थोडासा हलतो, आणि त्यामुळे जो कॅच इथं लागायला पाहिजे तो इथं लागतो आणि मग गडबड होते. खेळाडूंची बाजू मी घेत नाही आहे. भारतीय खेळाडूंच्या फिल्डिंगबद्दल मी पहिलंच टीकास्त्र सोडलेलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही मॅच बघाल इंग्लंडमधल्या मॅचेस, तेव्हा दोन गोष्टींचं ऑब्झर्वेशन करा. हायकॅचच्या वेळेला इंग्लंडमध्ये खेळाडूला थोडा जास्त वेळ मिळतो, दक्षिण आफ्रिकेमध्ये कमी मिळतो, कारण ते हाय अल्टिट्यूड आहे. इथं हेवी वेदर असल्यामुळे बॉल किंचित उशिरा येतो, त्यामुळे खेळाडूंना पोचणं सोपं होतं. परंतु स्लिप फिल्डिंग किंवा जवळच्या इथल्या फिल्डिंगमध्ये बॉल जर का मारलेला किंवा कत्ती लागलेला सीमवरनंच मूव्ह होत राहिला तर तो विकेटकीपर स्लिप किंवा जवळच्या फिल्डरकडे खूप हलतो, आणि त्यामुळे खेळाडूचा अंदाज चुकतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ही कारणं देऊन चालत नाही, त्याच्यावरती तुम्हाला कुरघोडी करणारी फिल्डिंग करायला लागते. परंतु भारतीय संघाला ह्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायला लागेल. त्यातनंही एक चांगली गोष्ट अशी आहे, ज्याच्याकडे कसोटी सामन्यातलं कॅचेस पकडण्याचं रेकॉर्ड आहे तो राहुल द्रविड संघाला मार्गदर्शन करतो आहे. माझ्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या बाबतीत तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे हे मला जरूर कळवा, कारण तुमच्या मतांचं मला मोल आहे. बाय बाय.